नमस्कार मंडळी. लोकांना मुठीत ठेवणं म्हणजे कोणावर हुकुमशाही सारखं राज्य करणं नव्हे, कोणाला गुलाम बनवणे नव्हे किंवा कोणावरती जबरदस्ती करणे नव्हे. लोकांना मुठीत ठेवणं म्हणजे लोकांच्या मनावर राज्य करणे. अशी कोणती कला आहे ज्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांची मने जिंकली? अशी कोणती कला आहे ज्याच्या जोरावर जगातले मोठे नेते लोकांचे नेतृत्व करतात? ही एक कला आहे आणि आज तुम्हाला या कलेचे 7 सुवर्ण नियम सांगणार आहे, जे वापरून तुम्ही समाजात, ऑफिसमध्ये किंवा तुमच्या मित्रपरिवारात स्वतःचे एक अढळ स्थान निर्माण करू शकता. नंबर 1. पहिला नियम, आधी ऐकायला शिका. आपल्या म्हाताऱ्या कोताऱ्यांनी एक लय भारी गोष्ट सांगून ठेवलीये. देवाने कान 2 दिले आणि जीभ 1च दिलीये, कारण आपल्याला बोलायचं कमी आणि ऐकायचं जास्त असतंय. जग जिंकायचं असेल ना, तर आधी समोरच्याचं ऐकून घ्यायची ताकद आपल्यात पाहिजे. आजकाल कसं झालंय, प्रत्येकाला फक्त स्वतःच रडगाणं गायचं असतंय. समोरच्याचं काय चाललंय हे ऐकायला कोणाकडे वेळच नाही. अशा काळात जर तुम्ही शांत बसून समोरच्याच्या सुखदुःखात त्याचं बोलणं ऐकून घेतलं ना, तर त्या माणसाला असं वाटतं की जगात आपल्या हक्काचं कोणीतरी आहे. माणसाचं ऐकून घेणं म्हणजे त्याला मान देण्यासारखं आहे. जेव्हा तुम्ही कमी बोलता आणि लोकांचं जास्त ऐकता, तेव्हा समाजात तुमचं एक वजन पडतं. लोक तुमच्या शब्दाला किंमत देतात आणि हा माणूस काहीतरी मोलाचं बोलेल म्हणून तुमच्या तोंडात निघणाऱ्या शब्दाची वाट पाहतात. थोडक्यात सांगायचं तर लोकांच्या हृदयात जागा करायची असेल तर आधी कान देऊन ऐकायला शिका. माणसं कायमची तुमच्या शब्दाला बांधली जातील. नंबर 2. दुसरा नियम, शब्दांची किंमत आणि आवाजातील नम्रता. आपल्या मातीत एक लय प्रसिद्ध म्हण आहे, शब्दांनी उभे राहते ती माणसं आणि शब्दाने संपते ती पण माणसंच. आपल्या तोंडातून निघालेला शब्द म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण. बघा, तो एकदा सुटला की परत घेता येत नाही. म्हणून माणसानं बोलणं कसं अगदी साखरेसारखं गोड आणि मधासारखं मऊ असायला पाहिजे. आज तुमच्याकडे किती पण पैसा, पावर किंवा जमीन जुमला असू द्या, पण जर तुमच्या बोलण्यात ताठरपणा आणि अहंकार असेल ना, तर लोक तुमच्या तोंडावर जी जी करतील पण पाठीमागं थुंकतील. या उलट जर तुमच्या आवाजात नम्रता आणि समोरच्या बद्दल आदर असेल, तर गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येक जण तुमच्या शब्दाला मान देणार. सत्तेच्या जोरावरती तुम्ही कोणाचं शरीर झुकवू शकाल, पण आदराच्या आणि गोड बोलण्याच्या जोरावर तुम्ही समोरच्याचं काळीज जिंकू शकता. माणसाशी बोलताना शब्दाची धार नसावी, तर त्यात जिव्हाळा असावा. कारण तलवारीने झालेली जखम बरी होते, पण जिभेने झालेले घाव कधीच भरत नाहीत. माणसांनी तुमच्याकडे ओढत यावं असं वाटत असेल तर जिभेवरती साखरेचा खडा आणि आवाजात मान सन्मान ठेवा. अख्खं गाव तुमच्या शब्दाखातर मागं उभं राहील. तिसरा नियम, स्वाभिमान जपा पण अहंकार सोडा. आपल्याकडे म्हणतात बघा, झाडाला जेवढी जास्त फळं लागतात तेवढं ते झाड जमिनीकडे खाली झुकतं. माणसाचं पण असंच असायला पाहिजे. स्वतःची अब्रू, स्वतःचा स्वाभिमान जपणं लय गरजेचं आहे. कारण ज्याला स्वतःची इज्जत प्यारी नाही, त्याला दुसरं कोणी मान देत नाही. पण स्वाभिमान जपण्याच्या नादात मनामध्ये कधी अहंकार येऊ द्यायचा नाही. आज तुमच्याकडे लय पैसा आला, मोठी नोकरी लागली किंवा लय अक्कल आली म्हणून काय हवेत उडायचं नाही किंवा समोरच्याला कसपटासमोर समजायचं नाही. पैशाचा आणि सत्तेचा माज दाखवणारी माणसं लोकांना कधीच आवडत नाहीत. अशा लोकांच्या पाठीमागं लोक फक्त शिव्याच घालतात. पण ज्या माणसाकडे सगळं काही असूनही त्याचे पाय जमिनीवर असतात, जो गरीबाला पण तितक्याच आदराने रामराम घालतो, त्याच्यावरती लोक मनापासून प्रेम करतात. अहंकार माणसाला रसतळाला नेतो, पण नम्रता माणसाला आभाळा एवढं मोठं करते. म्हणून छाती ठोकून स्वाभिमानाने जगा, पण मनात कोणाबद्दलही तुच्छता ठेवू नका. जी माणसं जमिनीवर पाय ठेवून चालतात त्यांच्याच मागं अख्खा जमाना चालायला तयार होतो. नंबर 4. चौथा नियम, कौतुक करायला विसरू नका. आपल्याकडे एक साधी गोष्ट आहे बघा, उन्हातानात राबणाऱ्या बैलाच्या पाठीवर नुसता मायेने हात फिरवला ना, तरी तो दुप्पट जोमाने गाडी ओढायला लागतो. मग ती तर रक्ता मासाची माणसं आहेत.
या जगात लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला असं वाटतं की आपण जे चांगलं काम केलंय त्याची कोणीतरी दखल घ्यावी, चार चौघात आपलं कौतुक करावं. जर तुमच्या ओळखीतल्या, ऑफिस मधल्या किंवा गावातल्या कुठल्या भावानं किंवा बहिणीनं एखादं चांगलं काम केलं तर मागं न सरकता मनापासून त्यांचं जाहीर कौतुक करा. पण लक्षात ठेवा, हे कौतुक काळजातून आलेलं असावं, वरवरची खोटी स्तुती किंवा चमचेगिरी नसावी, कारण माणसाला खोटं आणि खरं लगेच कळतं. तुमची एक शाबासकीची थाप किंवा भावा, लय भारी काम केलंस, हा एक सोपा शब्द समोरच्या माणसाला हत्तीचं बळ देऊन जातो. जो माणूस लोकांच्या चांगल्या गुणांचं जाहीर कौतुक करतो ना, त्याला लोक देवासारखं मानतात. तुमच्या या एका गोड शब्दामुळे समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमात पडते आणि उद्या तुमच्यावर काही संकट आलं तर ती व्यक्ती स्वतःचा जीव ओतून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. 5वा नियम, संकटात पाठीशी उभे राहा. आपल्याकडे एक लय जुनी आणि पक्की म्हण आहे बघा, सुखात तर सगळेच वाटेकरी असतात, पण जो दुःखात सोबत असतो तोच खरा आपला माणूस असतो. जगात जेव्हा माणसाचे चांगले दिवस सुरू असतात, खिशात पैसा असतो, तेव्हा त्यांच्या सुखाच्या पंक्तीला जेवायला आणि सोबतीला शेकडो लोक गोळा होतात. पण अशा सुखाच्या काळात तुम्ही कोणासोबत नाचलात काय आणि नाही नाचलात काय, त्याने कोणाला काही फरक पडत नाही आणि त्याची कोणाला किंमतही राहत नाही. खरी परीक्षा असते दुःखाच्या वक्ताला, जेव्हा एखाद्या माणसावर संकट कोसळतं, आभाळ फाटतं आणि जग त्याला सोडून लांब पडतं. पण ऐन अडचणीच्या वेळेस जर तुम्ही पुढे होऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणालात की घाबरू नको भावा, मी तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे, तर त्या शब्दाची किंमत समोरच्यासाठी परमेश्वरा एवढी असते. संकट समयी धावून जाणारा आणि लोकांची आसवं पुसणारा माणूस लोकांच्या काळजात घर करतो. जो दुसऱ्याच्या दुःखात ढाल बनून उभा राहतो तोच लोकांच्या नजरेत खरा नायक म्हणून हिरो बनतो. लोकांना मुठीत ठेवायचं असेल तर त्यांच्या सुखात नाही तर त्यांच्या दुःखात आणि संकटात त्यांचे मायबाप बनून पाठीशी उभे राहा. ती माणसं आयुष्यभर तुमचं उपकार विसरणार नाहीत. नियम 6वा, स्वतःचे एक वजन निर्माण करा. ज्या झाडाला गोड फळं लागतात ना, तिथं लोक दगड मारायला किंवा फळं तोडायला स्वतःहून गर्दी करतात. वाळलेल्या झाडाकडे कुत्रं पण फिरकत नाही. माणसाचं पण तसंच असतंय बघा. जर समाजात, गावात किंवा चार चौघात स्वतःचं वजन म्हणजेच एक वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर आधी स्वतःच्या मनगटात आणि कर्तृत्वात दम पाहिजे. जी माणसं नुसतीच गप्पा मारतात, दिवसभर पारावर बसून उचापती करतात आणि ज्यांच्या आयुष्यात काही ध्येयच नसतं, अशा लोकांच्या शब्दांना कुणी सुतळीच्या तोड्याची पण किंमत देत नाही. लोक अशाच माणसाच्या शब्दापुढे मान तुकवतात ज्याने स्वतःच्या कष्टावर आणि कर्तृत्वावर समाजात एक मोठं नाव कमवलेलं असतं. स्वतःला कामात इतके झोकून द्या, स्वतःला इतकं यशस्वी आणि गुणांनी शक्तिशाली बनवा की लोकांनी तुमच्याशी मैत्री करायला, तुमच्या सोबत उठायला बसायला स्वतःहून उत्सुक असायला पाहिजे. तुमच्या तोंडाने स्वतःची स्तुती करण्यापेक्षा तुमचं काम असं खणखणीत पाहिजे की तुमच्या कामाचा आवाज अख्ख्या पंचक्रोशीत घुमला पाहिजे. जेव्हा तुमची कृती बोलते ना, तेव्हा लोकांना मुठीत ठेवायची गरज पडत नाही. अख्खं गाव तुमच्या कर्तृत्वाचा आदर करून तुमच्या शब्दाच्या मागे उभा राहतो. नंबर 7वा नियम, रहस्य राखायला शिका. आपल्या शहाण्या माणसांनी एक लय मोलाची गोष्ट सांगून ठेवलीये. आपल्या गाभाऱ्यातलं गुपित आणि पुढची चाल कधीही गल्लीतल्या कुत्र्याला पण कळू द्यायची नसते. याचा अर्थ असा की आपल्या मनात काय चाललंय, आपण पुढे काय करणार आहे, कोणता मोठा बेत आखतोय, हे सगळंच्या सगळं कधीच कोणासमोर उघड करायचं नसतं. जो माणूस स्वतःची सगळं गुपिते, घरच्या गोष्टी किंवा भविष्यातले प्लॅन्स प्रत्येकाजवळ बोलून दाखवतो, त्याची बाजारातली किंमत कमी होते आणि लोक त्याला हलक्यात घ्यायला लागतात. या उलट जो माणूस शांत राहून आपलं काम करतो, ज्याच्या पुढच्या चालीचा कोणालाही पत्ता लागत नाही, त्या माणसाचं समाजात एक वेगळंच कुतूहल आणि आदर असतो. लोक नेहमी विचार करतात की या माणसाच्या डोक्यात नक्की काय चाललंय. तुमच्या पुढच्या चाली अशा गुप्त पाहिजेत की जेव्हा निकाल लागेल तेव्हा थेट धमाकाच झाला पाहिजे. शत्रू असो व मित्र, तुमच्या मनात काय शिजतंय
याचा सुगावा सहज लागू देऊ नका. स्वतःभोवती थोडं गुपित म्हणजे एक वजन राखून ठेवा. कारण जी डायरी उघडी असते ती कोणीही वाचून सोडून देतं, पण जी डायरी बंद असते ती वाचायला अख्खं जग उत्सुक असतं. मंडळी, लोकांना मुठीत ठेवणं म्हणजे त्यांच्यावर हुकूम चालवणं नव्हे, तर आपल्या प्रेमाने आणि आदराने त्यांना स्वतःशी बांधून ठेवणं आहे. वर सांगितलेले 7 नियम तुमच्या वागण्यात उतरवा. ज्या दिवशी तुम्ही लोकांच्या दुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहाल ना, त्या दिवशी अख्खं गाव तुमच्या एका आवाजावर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील. तुम्हाला या 7 नियमांपैकी कोणता नियम सर्वात जास्त आवडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.